या उसळ आणि आंबोळी खायला. कुडाळ मस्त गरमागरम चिपळूणचा वडापाव. वडापाव खाणार आणि तेजस एक्सप्रेसमध्ये मिळते कॉम्प्लिमेंटरी चहा आणि कॉफी. गरमागरम कॉफी. मी ब्लॅक कॉफी घेतली आहे. हे आहे कोकणचं सौंदर्य. ही आहे कोकणाच्या कुशीत लपलेली नदी. आणि हा आहे मुंबई गोवा हायवे. वळणावळणाचा रस्ता बघा किती छान दिसतोय. नमस्कार मित्रांनो, मी रोहन पेडणेकर. आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी आज चाललो आहे कोकणात वेंगुर्ल्याला, तेही तेजस एक्सप्रेसने. ही बघा, ही आली तेजस एक्सप्रेस, जी दादरवरून सकाळी 6 वाजता सुटते. ह्या ट्रेनमधून हा माझा प्रवास होणार आहे. बघत राहा व्हिडिओ. वेंगुर्ल्याला जाण्यासाठी मला कुडाळला उतरावं लागतं आणि कुडाळला ही ट्रेन साधारण 1-1:15 वाजता पोचते. मग तिथून मला रिक्षा मिळेल किंवा ST मिळेल, जसं मला काही मिळेल जे उपलब्ध असेल फास्ट, तसा मी जाईन वेंगुर्ल्याला. तर मी तेजस एक्सप्रेसने पहिल्यांदाच जातो आहे. त्याच्या आधी मी कोकण कन्या, मांडवी, तुतारी, जनशताब्दी या सगळ्या एक्सप्रेस झालेल्या आहेत जवळजवळ. तर आता तेजस एक्सप्रेस ही माझ्यासाठी नवीन आहे. तर ही ट्रेन कशी आहे हेही आपल्याला कळेल. चला तर मग बघूया. दादर टू कुडाळ, कुडाळ टू वेंगुर्ला हा प्रवास. तेजस एक्सप्रेसमध्ये तुम्हाला पाण्याची बॉटल आणि न्यूजपेपर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून मिळेल. इथे कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुम्हाला चहा कॉफी मिळेल. मी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. जसजशी ट्रेन पुढे सरकत होती तसतशी डोळ्याला हिरवळ दिसत होती. एवढं कमाल आणि भारी वाटतं ना. म्हणजे जशी ट्रेन कोकणात जायला सुरुवात करते, म्हणजे त्या दिशेने जायला लागते आणि तसं म्हणजे आपल्या डोळ्याला हिरवळ दिसायला लागते, तो क्षण आहे ना एकदम भारी असतो. हे आपटा स्टेशन आहे. इथे ट्रेन थांबत नाही,
पण थोडीफार स्लो झालेली आहे, त्यामुळे हे स्टेशन दिसतंय. वा 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 वा, ही हिरवळ आणि डोळ्यासमोर आलेली ही नदी, या बात आहे. खूप छान वाटतंय. मी नाश्त्यासाठी ब्रेड ऑमलेट मागवलं. याचं तुम्हाला पे करावं लागतं. तर बघा काय काय आलं आहे. हे रिअल आहे आणि हे छोटंसं हे डार्क मॅजिक केक असं काहीसं यांनी पाठवलेलं आहे. हे आहे ऑमलेट आणि ह्याच्यात काय दिलं आहे यांनी, हा मला असं वाटतं उपमा. हा उपमा आहे वाटतं. हा तो बोलला होता. हो हा आहे उपमा. हा आहे उपमा आणि ब्रेड आहे. असं काहीसं तुम्हाला ट्रेनमध्ये मिळतं. कारण की इथे फेरीवाले जसे असतात तसे ते नाही, इथे रेल्वेचेच जे आपल्याला खायला मिळतं रेल्वेचं तेच मिळतं. ब्रेड आहे, ऑमलेट आणि हा उपमा. सो बघूया काय टेस्ट आहे, कशी टेस्ट आहे ती. कोकणात जेव्हा जाणाऱ्या गाड्यांना ना 2 वे म्हणजे 2 लाईनी होतील, तेव्हा कोकणवासियांचा प्रवास हा अगदी सुखद होईल. कारण की आत्ता ज्या ट्रेन जातात ना त्या अगदी स्लो, म्हणजे पासिंगला थांबावं लागतं वगैरे असं होतं. पण 2 लाईन झाल्या तर बरं होईल. लवकरात लवकर झाली पाहिजे. ट्रेन आता चिपळूणला पोचली आहे आणि काय चमत्कार बघा, म्हणजे 10चा टाईम आहे, राईट टाईम, पण अगदी 10 मिनटं आधी ट्रेन चिपळूणला लागलेली आहे. बघा, भूक लागली होती म्हणून हा वडापाव घेतला. 2 वडापाव 30 रुपये चिपळूण. आणि आता चिपळूण सोडलेलं आहे. चिपळूणवरून डायरेक्ट रत्नागिरी आणि रत्नागिरीवरून डायरेक्ट कुडाळ. कणकवलीला ही तेजस एक्सप्रेस थांबत नाही. चिपळूण टू रत्नागिरी. कोकण रेल्वेच्याच शेजारी मुंबई गोवा हायवे. हा वळणाचा रस्ता किती छान दिसतोय बघा ना. आणि हे स्टेशन आहे संगमेश्वर. संगमेश्वरला गाडी थांबत नाही, इथे जरा ती स्लो झालेली आहे.
आणि इथे हे स्टेशन आलेलं आहे उक्षी उक्षी बघा उक्षी. कोकणात जसे भोकाचे वडे मिळतात ना, तसं भोके नावाचं स्टेशनही आहे बघा. भोके भोके देखा भोके. कोकणाच्या कुशीत वसलेली ही कौलारू घरं बघायला छान वाटतात बघा ना. कोकणात मे महिन्यात पाऊस सुरू झाला होता आणि त्यामुळे लोकांनी नांगरणीलाही सुरू केली बघा. इथे काही लोकांनी बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच एकरमध्ये मला दिसतंय ही नांगरणी सुरू केली आहे आणि काही लोकांनी माझ्या मते पेरणीही केलेली आहे. आणि फायनली आता कुडाळ येणार आहे. ट्रेन अर्धा तासच लेट झाली आणि आलो आहे मी कुडाळला. हे आहे कुडाळ. कुडाळ रेल्वे स्टेशन. कुडाळला पोहोचल्यावरती उसळ आंबोळी खाऊन हा व्लॉग संपवतोय. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.